होते मी. आय वॉज व्हेरी एक्सप्रेसिव्ह, फन लव्हिंग. असं काही स्वप्न नव्हतं की मला आता फिल्म्समध्ये काम करायचं. ती होऊन गेलेत. मला मोदक खूप आवडतात. खूप आनंद झाला की मी हस पाठवत असते पुढची ती. वन नाही. आय हॅव मेनी आयटम्स दॅट आय कॅन से आय कॅनॉट से नो टू. अरे यार. Hello everyone, we are back with yet another new episode of Charcha Without Kharcha presented by MadFi, where Charcha costs you nothing but gives you everything. So आमच्या आजच्या गेस्टला तर कुठल्याही इंट्रोडक्शनची गरज नाही लागणार, but still I'll try my best. She's a producer and an award-winning actress. So please welcome Sonali ma'am with us. Oh, thank you so much. So Sonali ma'am, firstly thank you for joining us on this podcast. My pleasure. I want to know presented by. I didn't get that name. MadFi Productions. Mad So Five. Who are these Mad Five? 3 of us are here and 2 of our boys are like they are working on something else. Let's believe. No, I no, can they are see only editing the girls other working. podcast. No, they are editing the other Okay, podcast. okay. So, firstly, तो मॅम तुम्ही जसं आम्ही आमचं रिसर्च केलंय तुम्ही ऍट द एज ऑफ 18 स्टार्ट केलेलं विथ द मूवी चलुवी तर तुमचा तेव्हाचा एक्सपिरियन्स काय होता? मी खूप नवीन होते, तर असं काही स्वप्न नव्हतं की मला आता फिल्म्समध्ये काम करायचंय. मी थिएटर वर्कशॉप केलं होतं त्याच्या आधी आणि चेलुई एक हिंदी फिल्म होती. त्याचे डिरेक्टर होते गिरीश कार्नाड सर. हा तर माझ्या मनात असं होतं की हे फिल्म वर्कशॉप आहे. तर इट वॉज ॲज सिम्पल ॲज दॅट फॉर मी. आणि मला खूप शिकायला मिळालं, कारण कॅमेरा काय असतो, राईट कधी कट, मला काहीच माहिती नव्हतं. सुप्रीमली रॉ. पण इट प्रूव्ड टू बी अ व्हेरी नाईस लर्निंग एक्सपिरियन्स फॉर मी. कारण एक 4-5 दिवस शूट केल्यानंतर यू अंडरस्टँड की ओके, दिस इज हाऊ दे शूट. ओके They राईट cut, then they rehearse, they do another shot. And for the first time, I still remember I was shooting for Cheluvi. We were shooting in Kerala. ओके And there was a break, and we all had gone to see a film. And the experience was so breathtaking because I couldn't watch a film. I could see the shots and the edit. And it was quite overwhelming for me. I understood how a movie is made. म्हणजे आम्ही पण आता आम्हाला शॉर्ट फिल्म्स वगैरे ऍज अ पार्ट ऑफ असाइनमेंट असतं बिकॉज वी आर बीएमएम स्टुडंट्स तर आमच्यासाठी पण लाईक आम्ही पण शूट करतो आम्हीच ऍक्ट करतो त्याच्यात तर आम्हाला पण ते एकदम असं वाटतं की ओ आम्ही हे करतोय रिटेक्स करायला लागतात जर आपण अँगल हे झालं कॅमेरामध्ये बघितलं तर कट मग ते आय कॅन BMM म्हणजे मास मीडिया बॅचलर्स ऑफ मास मीडिया Bachelor of हा Arts. Okay. सो सेकंडली तुम्ही खूप सारे स्ट्रॉंग विमेन तू कॅरेक्टर्स मला प्ले अगं केले म्हणशील का कथा? आय फील नाईस. तू मला ताई म्हण पाहिजे तर. ओके बट मला आहो म्हटलं की असं एकदम पोज घ्यायला आवडतं. ठीक आहे ठीक आहे सो ताई तुम्ही लाईक मी जेव्हा बघितलं आहे माझी मम्मी पण बघते तर तुम्ही खूप असे स्ट्रॉंग वुमेनचं कॅरेक्टर प्ले करता जे आम्हाला खूप इन्स्पायर करतं तर त्यातलं असं कुठला तुमचा कॅरेक्टर आहे जो तुम्हाला पण असं यु नो रिअल लाईफ मध्ये पण वाटतं की हा मी या कॅरेक्टर सारखीच आहे असं नाही होऊ शकत की आपण एका कॅरेक्टर सारखे आहोत. कधी कधी काही डिरेक्टर्स असतात, दे चूज टू लीव्ह यू फ्री. दे डोंट टेल यू की तुझं कॅरेक्टर असं असेल. ओके फक्त त्यांची ट्रीटमेंट वेगळी असते की तू असं बसू नकोस, और नो नो तू आता हा सीन किचन मध्ये नाही करायचा आहे, डायनिंग टेबलवर पण नाही. हो, डिनर टाइम आहे, पण असं काहीतरी त्यांची वेगळी ट्रीटमेंट असेल. दे डोंट टेल यू की तुझं कॅरेक्टर काय आहे. तेव्हा तुम्ही तुमच्यासारखेच वागायला लागता. राईट पण मला स्ट्रॉंग भूमिका जरी मिळाल्या असल्या ना, तरी त्याच्यामध्ये मला स्वतःला असं वाटतं की स्ट्रॉंग पेक्षा आय वुड लाईक टू फ्रेज इट ॲज ऑप्टिमिस्टिक कॅरेक्टर्स. कारण नोबडी इज बॉर्न स्ट्रॉंग. दॅट्स ट्रू I am a very poetic person. That's what I feel personally. But there are situations when you are compelled to make a decision. You want to take a stand because you feel there is some injustice for you or for someone. राईट So it is, this nature is not necessarily called strong. It is standing by the truth or being fearless to take a stand. I quite like this because they all give me hope. And I can't name one character, पण तू म्हणालीसच तर
तुम्ही बघितलेल्या कॅरेक्टर्स पैकी मला सांगायला आवडेल. आपण कुठलं कॅरेक्टर घेऊया? आता फॉर एक्झाम्पल टॅक्सी नंबर 9 नावाची फिल्म होती. एक डेकेड तरी होऊन गेलं त्या फिल्मला. पण तुम्ही जर ती पाहिली असेल तर आय क्वाईट लाईक दॅट लोअर शी इज नॉट इवन मिडल क्लास. शी इज अ लोअर क्लास taxi driver's wife. The only thing she wants, she loves her husband. The only thing she is seeking is you be truthful to me, yaar. This is how we make a bond. You can't keep lying to me to make our sansar better. I am partner. So let me be partner in everything. You can't think in your mind and keep acting accordingly. I quite like this lady because she doesn't have too many means. She doesn't have too many resources, but she has will and sincerity. I quite like her. सो आम्ही आता रिसेंटली तुमची पण पोस्ट बघितली, सो कूल तुमचं जे न्यूजपेपर कॉलम होतं, मग ते आता ऍज अ बुक आलं आहे. तर तुमचं फर्स्ट रिॲक्शन काय होतं जेव्हा तुम्हाला समजलं की तुमचं ते असं सो कूल बुक मध्ये येणार आहे? तो माझाच डिसिजन होता. अच्छा. त्यामुळे हे माझं दुसरं पुस्तक आहे. हम्म. पहिलं पुस्तक होतं त्याचं नाव होतं सो कूल ओके. आणि दुसऱ्या पुस्तकाचं नाव आहे सो कूल टेक 2. ओके. तर फार छान वाटतंय. आता पहिल्या पुस्तकाची हम्म. 6th एडिशन आली आहे आणि दुसऱ्या पुस्तकाची पण 2nd एडिशन आली आहे मला वाटतं. तर इट फील्स नाईस. मला खूप आवडतं जेव्हा माणसं वाचायचा प्रयत्न करतात, कष्ट घेतात वाचायचे. इट्स सो रेअर टू फाइंड पीपल हू रीड बियॉन्ड सोशल मीडिया पोस्ट. आमची जनरेशन तर मोस्टलीच त्याच्यामध्ये असते. नाही, आय डोंट वॉन्ट टू ब्लेम युअर जनरेशन. कारण तुम्हाला ना आता चॅलेंज असं आहे, वी स्टिल कॅन विटनेस द चेंज. यू हॅवंट. राईट. Mobiles are available to you. Social media is available to you. So it's not your fault. I always feel like assuring you all that don't feel guilty. It's okay because you are going to learn. You are going to cross 20 and you will cross 30 as well. Right. There will be a point when you will have a little more experience of life. You will travel a little more. You would have completed your graduation. You would have failed in a relationship or two. And you will have a, not agenda, but you will have a purpose for your life. And by then you will understand fun of doing variety of things beyond surfing. Yeah, I agree. So let's take आपण एक क्विक ब्रेक घेऊन गेम राऊंड खेळूया एखादा. Definitely. सो इथे आमच्याकडे बोल ऑफ चिट्स आहेत. तुम्ही Okay. चिट उचलून मला द्या, मी तुम्हाला क्वेश्चन विचारेन, तुम्ही त्याच्यावर उत्तर द्या मला. किती प्रिपेअर्ड आलाय तुम्ही सगळे. एक मिनिट माझं चेन. ओके, यातली एक नॉट चीटिंग. One food you can never say no to, no matter what diet you are on. One nahi. I have many items that I can say I cannot say no to. First of it is sadha dosa. I love homemade sadha dosa. I can't say no to it. I love आत्ताच गणपती होऊन गेलेत. मला मोदक खूप उकडीचे आवडतात. मोदक. उकडीचे मोदक मला चांगले केलेले खूप आवडतात. आणि मला ड्राय भेळ खूप आवडते. सुकी भेळ. खूपच आवडते आणि माझी मैत्रीण आहे सायली, जिने आपलं सगळं कोऑर्डिनेट केलेलं आहे. ती न विसरता माझ्यासाठी खूपदा आणते आणि इट इज डाएट फ्रेंडली. त्यामुळे अशा खूप गोष्टी आहेत. आय कॅन गो ऑन आणि आपलं पॉडकास्ट खाण्याबद्दलच होऊ शकेल. ठीक आहे, नेक्स्ट. ओके. Which emoji describes your personality the best? अ हग. तो पहिला असतो माझ्याकडे. कारण मला खूप आनंद झाला की मी हग्स पाठवत असते. माझ्याकडे म्हणजे काय म्हणतात, प्लेंटी हग्स असतात. सो गाईज, तुम्ही पण कॉमेंट मध्ये मॅम साठी हग इमोजीज करा. डेफिनेटली. नाहीतर दुसरं आहे, त्यांनी टंग आउट केलेली असते ना की अरे यार, ओ हा. ते काहीतरी चुकतं माझ्याकडून किंवा म्हणताना काहीतरी आपण वेगळं बोलून जातो. तर Right. पहिलं हग असतं आणि दुसरा टंग आउट. ओके, सो आपण एक लास्ट शीट घेऊया, मग विल गो बॅक टू ओके, देयर वी गो. If you had a superpower to change one thing about the film industry, what would it be?
I think this is funny but still true. I don't like night shifts. I agree. I mean, we generally shoot from 6 o'clock in the evening to 6 o'clock in the morning, Oh. or 7 to 7 Hmm. till the sunrise and light is out. But in Telugu films, they work from 6 o'clock in the evening to 2 o'clock, 2 a.m., Oh. which is such a sensible thing. Yeah. So I would definitely want to make a rule that whenever you want to do night Hmm. sequence, you can do from sundown to 2 2 a.m. a.m. Then you have to go home because you fail to think beyond. Yeah. And then you're struggling, your body is there, Hmm. but your mind is ready to sleep. Okay, so back to questions. What was Sonali like when you were like a typical kid? Like starting मध्ये कसे होते? असेच होता तुम्ही आधी पण? अशीच होते मी. I was pretty expressive, fun loving, very sincere. I I always felt की मला खूप काम केलं पाहिजे कारण क्लासमध्ये मी मॉनिटर असायचे हम्म. आणि आय फेल्ट लाईक लुकिंग आफ्टर वेलबिंग ऑफ माय फ्रेंड्स. हा. टीचर्ससाठी काम करणार, ग्राउंड स्वच्छ करणार, सायकली लाईनमध्ये लावणार. सो इट कम्स फ्रॉम माय फादर. आय थिंक माय डॅड Okay. इज प्रिटी ऑर्गनाइज्ड अँड हार्डवर्किंग. So it comes from him. I was a decent child, a company that nobody would mind to have. Hmm. And there was a lot of love and wanting to share quite a lot. So I think I was a badbadi mulgi. Same, same. I was also तू the पण? monitor. हो. सगळ्यांना असं लाईन मध्ये उभं करायचं, त्यांचे नेल्स वगैरे सगळं चेक करायचं. सो आय कुड रिलेट टू यू कम्प्लिटली. अँड आय यूज टू लव्ह डुईंग दॅट. Oh, lovely. आताही क्लासची CR आहे. Lovely. सो येस. तुमच्याकडे असा कुठला मेसेज आहे जे तुम्ही आमच्या जनरेशनला देणार आहात? Mm, काय देऊ मेसेज तुम्हाला सगळ्यांना? कारण तुम्ही इतके छान लाईव्हली आहात सगळेजण. एक गोष्ट मी सांगू शकते, हं. ती म्हणजे तुम्ही सगळेजण ना खूप जरा कमी एक्सप्रेस करता. यू कीप इट टू युअरसेल्फ. आणि असं माझं ऑब्झर्वेशन हं. आहे, की बाय डूइंग दॅट मे बी यू आर कमिटिंग लेसर मिस्टेक्स, बट डोंट फिअर टू मेक मिस्टेक्स. Come out and open, हं. talk to each other, talk to your family, because we are seeing a huge change where many parents are concerned that my child doesn't talk to me, but he or she, they talk with their friends. So I feel the difference or the animosity we are feeling towards our families, Hmm. we can drop that. They are okay people, they just care. Yeah. And you can't blame someone for caring. Right. So this is something which I urge. This is not a message, but this is Hmm. a request that let's bring our friends home. It's okay. Let your parents know who's your gang. Talk to your parents about what happened in the college. Maybe you were dropped from a play. Yeah. तुला आधी सिलेक्ट केलं होतं आणि नंतर अचानक सांगितलं की नाही नाही तू नाही, मी तिला घेणार आहे. You felt really hurt, but you keep it to yourself and you don't do anything about it. Hmm. I don't know whether you sulk or you weep inside, or I don't know what you do, which may cause a gradual effect. Hmm. I feel that let's open up and let's ask the teacher that why sir, you had told me. And if the sir has guts to tell you that I'm casting someone better than you, then let us face the defeat. Let us not keep quiet and it's okay, But- whatever. Yeah. It's not whatever, it's your heart. You feel something, so address to your feelings. वॉज रिअली इन्स्पायरिंग. लाईक आम्ही पर्सनली म्हणजे मी तर मला सांगते की मी पण असे खूप सारी गोष्टी असे कधी ठेवले असणार की मे बी जे वाईट वाटले असणार, बट नेक्स्ट टाइम आय मेक शुअर की मी ते सांगू. ओके, एक क्विक रॅपिड फायर राऊंड करू. Okay. वन ऍक्टर यू वुड लव्ह टू वर्क अगेन अँड अगेन विथ. Mm, Amir Khan and Amitabh Bachchan. Your most used Marathi slang.
हो. हो. खरंच? A line from any of your film that has like still stayed with you. I keep getting Gulab Jam reels and Dil Chahta Hai reels. One of our favorite movies. Gulab Thank Jam you. has to be one of my favorite movies. It's like a comfort movie to me. If you weren't an actor, तुम्ही कोण असता मग? मला खूप ऑप्शन्स होते. मी डेफिनेटली ॲथलीट असते किंवा मी आय वुड हॅव सर्व्हड आवर कंट्री. मला पोलिसमध्ये जायची खूप इच्छा होती हम्म. किंवा मी चांगली टीचर झाले असते. मला लहान मुलांना शिकवायला खूप आवडलं असतं. हम्म. कालच आय मस्ट टेल यू, एक विनोबा एन्डेव्हर आहे. हम्म. माझे मित्र आहेत संजय दालमिया म्हणून. हम्म. ते आणि त्यांची टीम करतात. ते महाराष्ट्रातल्या खूप इंटिरियर रुरल एरियामध्ये जाऊन तिथल्या शिक्षकांना मदत करतायत, की तुम्ही मुलांना फाईन आर्ट कसं शिकवाल? अच्छा. ते विषय तर शिकवू शकतात. हो. यू कॅन टीच व्हॉट इज जिओग्राफी, व्हॉट Right. इज मॅथ्स, हम्म. हाऊ टू गो अबाउट इट. हम्म. But they want someone to guide the teachers. How will they teach children to tell a story? And I am participating in all the sessions and all the workshops. It was such a wonderful thing. The teachers are so passionate. They want to do so much for their students. So I would love to teach younger minds. हे खूप जास्त इंटरेस्टिंग वाटतं ऐकून पण. ओके, सो दॅट ब्रिंग्स अस टू द एंड ऑफ दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच मॅम. अगेन आम्ही खूप जास्त ग्रेटफुल आहोत तुम्ही तुमच्या बिझी स्केड्यूलमधनं आम्हाला टाइम दिलं. थँक्यू कथा. मला खूप आनंद झाला की तुम्ही सगळ्यांनी मला लिहिलत आणि यू मेल्ड मी, यू रीच्ड आउट आणि आय एम व्हेरी हॅपी दॅट दिस हॅपन्ड ॲक्च्युअली. सो गाईज, विल सी यू नेक्स्ट टाइम.